नमस्कार मित्रांनो, मी आता आहे कसारा घाटात आणि मी बळवंतगडाला जायला निघालोय। पण आता सध्या भूक लागल्यामुळे नाश्ता करायला इथे थांबलेलो आहे। तर नाश्ता करूया आणि मग निघूयात आपण जायला। मुंबई नाशिक महामार्गावर जात असताना कसारा घाटातच आपल्याला जव्हार फाटा दिसतो। या फाट्यातून पुढे गेल्यावरच आपल्याला माळ फाटा दिसतो। माळ फाट्याने पुढे आपण माळ गावाकडे येणाऱ्या रस्त्याला लागतो। हा रस्ता अतिशय चढणीचा वळणावळणांचा असून दाट झाडीने नटलेला आहे। तर मित्रांनो, माळ फाट्यापासून आपण 5 मिनिटं अंतर पार केल्यावर आपल्याला बळवंतगडाकडे जाणारा रस्ता दिसतो। पण इथे येताना शक्यतो एक काळजी घ्या, कारण की इथे कुठल्याही प्रकारचा फलक वगैरे लावलेला नाही। फक्त दगडावर बळवंतगड असं नाव दिलेलं आहे, पण ते पण उलट्या साईडला आहे। म्हणजे आपण ह्याच रोडने येतोय आणि त्यालाच लागून वाट जाते, त्याच्यामुळे आपल्याला ते नाव दिसत नाही। त्याच्यामुळे लक्ष ठेवून या। किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने आपण किल्ल्यावर प्रवेश करतो। अवघ्या 10 मिनिटाच्या पायपिटीनंतर आपण गडावर प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या अगदी मध्यभागी येतो। येथेच आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात। आता फक्त याचा जोता राहिला असून बाकी पडझड झालेली आहे। आणि येथूनच आपण डाव्या साईडला चालत गेलो असता आपल्याला वेताळल्यावरचे स्थान दिसते। हे एका उंच झाडाखाली वसलेले आहे। येथूनच पुढे खाली उतरणारा रस्ता आपल्याला गडावर असणाऱ्या तटबंदीवर घेऊन जातो। ही गडाची तटबंदी आपल्याला लांबवर पसरलेली दिसते। इथून आपल्याला खालच्या परिसराचं विहंगम असं दृश्य दिसते। हे बघून झाल्यावर पुन्हा वाड्यापाशी यावे व तिथूनच समोरून आपल्याला खाली जाणारी वाट दिसते। त्याच वाट्याने पुढे आल्यावर आपल्याला मनाची हातात तलवार घेतलेली आणि पायाखाली पनवती असलेली मूर्ती पाहायला मिळते। येथूनच खाली उतरणारी वाट पुढे वळसा घालून आपल्याला गडावर असणाऱ्या मोठ्या टाक्यापाशी घेऊन जाते। या टाक्यात सध्या गाळ व दगड पडल्यामुळे टाकं बऱ्यापैकी बुजले आहे। संपूर्ण गड आपला अर्धा तासात पाहून होतो। गडाचा माथा जरी छोटा असला तरी याहून दिसणारा प्रदेश विस्तीर्ण आहे। पूर्वी व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असे। पूर्वीच्या काळी नाशिक ही मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे कल्याण बंदरात उतरणारा माल तळघाट मार्गे नाशिक बाजारपेठेत पोहोचवला जात असे। त्यामुळे या प्राचीन मार्गावर तसेच जव्हार व त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे। तर मित्रांनो, आपण ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोवर जय शिव।